थोडा थांबा. काही बातम्या वाचत होतो, काही घटना इतक्या भयंकर घडल्यात. काय समाजाची नीतिमत्ता खरंच संपत चालली आहे का? हा फार गंभीर प्रश्न आहे. मुलाने आई आणि पत्नीला संपवून त्यांचे अवयव खाल्ले. आईने मुलांना संपवले, बापाने मुलीला मारले, भावाने गर्भवती बहिणीला मारले, वादावरून बहिणीने भावाला मारले, पत्नीने प्रियकरासोबत हात मिळवून पतीची हत्या केली, पतीने पत्नीला धोका देऊन परस्त्रीसोबत संबंध ठेवलेत, शिक्षकाने विद्यार्थ्यांवर अत्याचार आणि लैंगिक शोषण केले, वयस्कर समाजात वयस्कर पुरुष आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार बलात्कार केला. नात्यांना कलंक लागतोय. का समाज एवढा घसरत चाललाय? या सगळ्या बातम्या वाचून, घटना पाहून आपलं अंगातलं रक्त सडसडतं, पण आपण लगेच विसरतो. काय समाजात लो अँड ऑर्डरची भीती राहिली नाही का? हा फार गंभीर प्रश्न आहे. या घटना का घडतात? या घटना तेव्हाच घडतात जेव्हा कायद्याची भीती नसते, जेव्हा संस्कार आणि भीती कमी होते, जेव्हा समाजातली नैतिकता दुहेरी वाढते. मग आपण काय करू शकतो? कायद्याने किंवा आपण स्वतःहून या घटना तर थांबवू शकत नाही. कारण आपण शिक्षा देऊ शकतो, फाशी देऊ शकतो, पण कुणाचं मन, हृदय नाही बदलू शकत. पण आपण सुरुवात करू शकतो स्वतःपासून, घरापासून, गावापासून. प्रत्येक सरपंच, आमदारांनी मोठ्या प्रमाणात शिबिर घेऊन अन्यायाविरुद्ध समाजाकडून प्रतिज्ञा घेऊ शकतो, जनजागृती करू शकतो, अंमलबजावणी करू शकतो. फक्त बदल स्वतःमध्ये करावा लागेल. प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा आदर केला पाहिजे, प्रत्येक स्त्रीने पुरुषाचा आदर केला पाहिजे. आईवडिलांनी मुलांना फक्त गुणवत्ता नाही तर संस्कार पण दिले पाहिजे. ते मूळ त्याच्यात पेरले पाहिजे, तेव्हाच बदल होईल. कारण संस्कृती फक्त कपड्यात नसते, ती वागण्यात असते. काय वाटत असेल महाराजांना हे सगळं बघून, की हेच स्वराज्य का? म्हणजे स्वराज्य आपल्याला जपायचं असेल तर बदल स्वतःपासून करावा लागेल. गावाने सुद्धा अनाथामागे, पीडितेमागे उभं राहायला पाहिजे. तीच गावाची प्रतिभा आहे, तीच नैतिकता आहे आणि तेच स्वराज्य आहे.